नमस्कार मित्रांनो. आजची जी आपली व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये आपण बघू की बऱ्याच वेळेला तुम्हाला असं ऐकायला भेटतं की कुठेतरी एखादा प्रोजेक्ट चालू आहे, काहीतरी रोड बनतोय, हायवे बनतोय किंवा पॉवर प्लांट बनतोय, धरण बनतंय. तर मग अशा वेळी आंदोलनं होतात, मोर्चे होतात आणि बऱ्याचदा प्रोटेस्ट वगैरे होतं रस्त्यावर. ठीक आहे. तर अशा वेळी म्हणजे जे कोणी प्रकल्पग्रस्त असतात, ज्यांचं घर गेलं आहे, ज्यांची जमीन गेली आहे, ज्यांचं उत्पन्नाचं साधन गेलं आहे, ठीक आहे. तर मग अशा वेळी असे लोक आंदोलनासाठी येतात, ठीक आहे. पण बऱ्याचदा काय असतं की काही काही वेळेस म्हणजे बऱ्याचदा भरपूर अशी एन जी ओ असतात, ज्याला आपण नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणतो. तर त्या देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. आणि याची एक काळी बाजू आहे. काळी बाजू म्हणजे अशी, की बऱ्याचदा हे जे एन जी ओ असतात ना, या एन जी ओ एक मोहरा असतो, ठीक आहे. त्याच्या मागं कोणीतरी असतं. मागं कोणी असू शकतं म्हणजे सपोर्ट करणारे कोणीतरी असू शकतात. मग ते सपोर्ट करणारे एकतर ऑपोजिशनची पॉलिटिकल पार्टी असू शकते किंवा एखादं जी कंपनी तो प्रोजेक्ट रन करते, त्याचे कॉम्पिटिटर असू शकतात, ठीक आहे. किंवा एखादी परदेशी पॉवर म्हणजे एखादं दुसरा देश, त्याच्या इंटेलिजन्स एजन्सी किंवा त्यांचे मिलिटरीतले लोकं, त्यांच्या बाकीच्या फोर्सेसमधले लोकं, त्यांचे पॉलिटिक्समधले लोकं. तर अशा प्रकारचे लोकं देखील ह्या एन जी ओला सपोर्ट करतात. ते फंडिंग करतात आणि फंड करून मग अशा प्रकारे आंदोलनं वगैरे चालवले जातात. रस्ता बंद केला जातो. प्रकल्पाला विरोध केला जातो आणि याच्यामुळं कुठेतरी म्हणजे पर्यावरण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे एक स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, अशी जागा की जिथं आजूबाजूला प्लास्टिकचं प्रदूषण नाही आहे किंवा आवाज नाही आहे. असल्या पर्यावरणाची माणसाला गरज आहे. परंतु त्यासोबत विकास देखील झाला पाहिजे, शाश्वत विकास देखील झाला पाहिजे. आणि एखाद्या प्रकल्पामुळं, एखाद्या मोठ्या प्रकल्पामुळं जर कोणाचं जर नुकसान होत असेल, घराचं, जमिनीचं, तर त्याला एक अप्रोप्रिएट नुकसान भरपाई दिली पाहिजे. योग्य ती नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे. परंतु वेगळे काहीतरी इंटेन्शन डोक्यामध्ये ठेवून प्रकल्पांना विरोध करायची, दुसऱ्या लोकांकडून पैसे घेऊन आंदोलनं करायची, प्रोजेक्टला विरोध करायचा आणि ज्या लोकांचं ॲक्च्युअलमध्ये नुकसान होते ते लोकं बाजूला सारली जातात आणि ही लोकं मेन फोकसमध्ये येतात. तर अशा प्रकारचं जे बिहेवियर आहे किंवा अशा प्रकारची जी वृत्ती आहे, ही वृत्ती आपण वेळीच ठेचणं गरजेचं आहे, हिला ओळखणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारची वृत्ती ज्यावेळी आपल्याला दिसेल, तर आपण त्या वृत्तीला आपण ठेचलं तर अशा प्रकारे जे काही खोटे नाटे, जे काही आंदोलनं असतात किंवा खोटे नाटे प्रकारचे विरोध असतात, तर अशा प्रकारचे विरोध होणार नाहीत. एक विकास होणे हे गरजेचं आहे. आपण जर बघितलं तर 150 कोटी ही देशाची लोकसंख्या आहे आणि ह्या लोकसंख्येला जर कॅटर करायचं असेल तर चांगल्या आणि उत्तम दर्जाचे रस्ते होणे गरजेचं आहे. हायवे वाढणं गरजेचं आहे की जेणेकरून कच्चा माल फॅक्टरीपर्यंत जाईल आणि फॅक्टरीमधून तयार झालेला पक्का माल हा बाजारपेठेमध्ये जाईल. त्याच्याकरता चांगल्या दर्जाचे हायवे असणं गरजेचं आहे. ब्रिजेस पाहिजेत. इलेक्ट्रिसिटीची गरज म्हणजे पॉवर रिक्वायरमेंट आहे. वीज पाहिजे आपल्याला. तर विजेची गरज भागवण्यासाठी मोठे मोठे वीज केंद्र होणं गरजेचं आहे. मग ते न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट असू शकतात. पण न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट हे थोडंसं आपण काय म्हणू शकतो, एक रिस्की आहे, ठीक आहे. परंतु जर एक प्रिकॉशन घेऊन जर असे पॉवर प्लॅन्ट जर बनवले तर ऑब्व्हियसली त्याच्यामधनं फायदा नक्कीच होणार आहे. हा फायदा जनतेलाच होणार आहे, ठीक आहे. तर रोजगार वाढतो, इकॉनॉमीला चालना मिळते, अर्थव्यवस्थेला चालना मिळते. तर अशा प्रकारच्या गोष्टी आहे. तर माझं सांगणं एवढंच असेल की ज्यावेळी कुठलं आंदोलन होतं, धरणं होतं, मोर्चा वगैरे होता, तर आपण त्यांना जस्ट ब्लाइंडली ॲक्सेप्ट नाही केलं पाहिजे. त्याच्यामागचं जे काही कारण आहे ते देखील आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामागचं ॲक्च्युअल पर्सन, ठीक आहे, ते समजलं पाहिजे. तेवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स.